नमस्कार, मी जगताप, आपण पाहतात महासंघर्ष न्यूज। आज शुक्रवार नसतानाही आज कामोटे बंद होतं आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित होऊन हा कामोटे बंदचा आवाज दिलेला होता। आणि या कामोटे बंदच्या मागे नक्की काय मागण्या होत्या, वेलफेअर असोसिएशनच्या, ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत। साहेब नमस्कार, महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काय मागण्या होत्या, कशासाठी हा बंद पुकारला होता आज कामोटेवासियांनी? सर्वप्रथम आज मी तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या माध्यमातून पूर्ण हा आमचा बातमी तुम्ही आज पोचवत आहे। कारण ह्या कामोटे शहरामध्ये होत असलेले आठवडी बाजार आणि त्याचबरोबर होत असलेले चलते फिरते हॉकर झोन, यामुळे सर्व व्यापारी बंधू हा भयभीत झाला होता। कारण बऱ्याच व्यापारी बंधूंना आमच्या अलीकडच्या काळामध्ये दुकाने बंद करावे लागले होते। कारण ज्या ज्या ठिकाणी व्यापार आठवडी बाजार चालू होतो त्या ठिकाणीचे दुकानदारांच्या व्यवसायावरती खूप मोठ्या प्रमाणावरती मार पडत होता। आणि म्हणूनसाठी आम्ही गेले वर्षभर हा पत्रव्यवहार करत होतो। पालिकेसोबत असेल या इथले प्रशासन असेल त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करत होतो, पण तरीसुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नव्हता। आणि म्हणूनसाठी आम्ही आज पूर्ण एक दिवसाचा बंद म्हणून आज पाळला। त्यावेळेला पूर्ण पालिका प्रशासन आमच्या जवळ आले आणि उद्यापासून तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तुर्तास तरी आम्ही समाधानी आहोत। धन्यवाद। आपल्यासोबत रायगडचे वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल साहेब, आज मागण्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत, आनंद दिसत आहे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरती, काय सांगाल? ये व्यापारी एकता की जीत है। सब व्यापारियों ने जो आज एकता दिखाई है उसकी जीत है। आगे भी ऐसी एकता बनी रहेगी। प्रशासन को हमारा अनुरोध है कि जो आज उन्होंने मांगनी मांगी है उसको आगे भी वो रखें, नहीं तो फिर हमको इसके खिलाफ और ज़्यादा आक्रामक होना पड़ेगा। आपण जर पाहिलं तर या आंदोलनाला राजकीय पक्षांचाही सपोर्ट होता। आपल्यासोबत भाजपच्या कामोटेच्या नेत्या आहेत, तामखडे मॅडम आहेत। मॅडम, महासंघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे। आपलाही या बंदच्या आंदोलनाला सहभाग होता आपला, काय सांगाल, कशा आंदोलनाला यश मिळालं? नक्कीच आज इथला व्यापारी बाहेरच्या दुसऱ्या राज्यातून आपल्या पोटासाठी आलेला असतो। साहजिकच येथील लोक दुकानं भाड्याने घेत आहेत, त्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो, मग टॅक्स भरणे असो किंवा इतर काही वस्तू। पण आज आठवडे बाजार बसल्यामुळे त्यांच्या धंद्यावरही परिणाम होत होता, ते तर आहेच। पण आमच्यासारख्या महिला जेव्हा बाजारात जात होत्या, मंगळसूत्र चोरी असो किंवा पर्स चोरी असो, अशा चुकीच्या घटनाही घडत होत्या। आणि मी बऱ्याचदा अनुभव घेतला की हे सगळे परधर्मीय लोक होते, दुसरे रोहिंगे होते, त्यामुळे हे कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं। तर व्यापारी असोसिएशनच्या एक भाजपाची महिला पदाधिकारी म्हणून मी या लोकांना सपोर्ट करण्यापासून सकाळपासून इथे आहे। आणि आपली सत्ताही आहे महानगरपालिकेमध्ये, तर आपली भूमिका कशी असेल इथून पुढे? इथून पुढे नक्कीच मी व्यापार बांधवांना मी नेहमीच सांगत आले की शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे। इथून पुढे जरी तुमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तुमच्या सोबत असणार। आणखीही व्यापारी असोसिएशनच्या मागण्या अशाही आहेत, जे दुकानासमोरील जे पार्किंग आहे, अवैध पार्किंग, त्याच्यासाठी काहीतरी पर्याय काढला जावा महानगरपालिकेकडून। काय आपण कशा पद्धतीने पर्याय काढा? पार्किंगचे खूपच मोठी समस्या आहे, कारण आम्ही सामान्य लोक आहोत, जेव्हा रोडवरून चालतो अर्धा रस्ता त्या पार्किंगमध्येच गेलेला असतो। त्याच्यामुळे लहान मुलं असो किंवा वयस्कर लोक असो, रस्ता क्रॉस करताना ॲक्सिडेंट वगैरे ह्या गोष्टी होतच असतात। त्यामुळे माझी खरंच विनंती आहे की त्यासाठी एक वेगळा पार्किंग झोन तयार करण्यात यावा। अतिशय सकारात्मक असं मॅडमनी इथे त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि कुठेतरी व्यापाऱ्यांच्या बाजूनीही उभे असताना दिसत आहेत। धन्यवाद। बाद में आठवड़े बाजार वाले काउंटर के पास जाके फिर चालू कर दिया, अभी नहीं होगा। हाँ बस, हाँ अभी हमको यही चाहिए ना।